नंदुरबारमध्ये मध्यरात्री तब्बल 35 मजुरांचं अपहरण, काही बड्या राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल। महाराष्ट्राची पुरोगामी अशी ख्याती आहे, पण या पुरोगामी महाराष्ट्रात आता माणुसकी जिवंत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा घटना समोर येत आहेत। नंदुरबारमध्ये बिहारमधून आलेल्या 35 मजुरांच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या मजुरांना मारहाण करून जबरदस्तीने एका ट्रकमध्ये कोंबण्यात आलं, त्यानंतर त्यांना अपहरण करून भलत्याच ठिकाणी नेण्यात आलं। संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात नंदुरबारमधील मोठ्या राजकीय नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत। काही नेत्यांवर तर गुन्हा देखील दाखल झाला, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। या प्रकरणात नंदुरबार आणि धुळे पोलिसांनी एकत्र कारवाई केली। नंदुरबारमध्ये भारतीय अन्न महामंडळाचा हमाली ठेक्यावरून मोठा वाद उफाळला। या वादातून कामगार असलेल्या तब्बल 35 मजुरांचं अपहरण करण्यात आलं। संबंधित प्रकारामुळे नंदुरबारमध्ये एकच खळबळ उडाली। पोलिसांनी अतिशय धडाकेबाज कारवाई करत 35 मजुरांची सुटका केली। या प्रकरणात नंदुरबारमधील मोठमोठ्या नेत्यांची नावे समोर आली आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आलं। विशेष म्हणजे या प्रकरणी आता माजी आमदारासह बड्या नेत्यांवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पण नेमके हे प्रकरण काय? नंदुरबारमध्ये भारतीय अन्न महामंडळाच्या हमाली ठेक्यावरून मोठा वाद निर्माण झाला। याच वादातून या ठिकाणी असलेल्या तब्बल 35 मजुरांचे अपहरण करण्यात आले होते। पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार आणि धुळे पोलिसांनी रात्रीतून संबंधितांचा पाठलाग केला। पोलिसांनी मजुरांचे अपहरण करून नेत असलेल्या आयशरचा पाठलाग केला आणि तिला ताब्यात घेतले। या आयशर गाडीला आता नंदुरबार पोलीस ठाण्यात आणले आहे। या प्रकरणात माजी आमदार आणि भाजप आणि शिंदे गटाचे नगरसेवकांसोबतच 8 ते 10 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच भाजपच्या काही माजी नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाने नंदुरबारचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या प्रकरणी पोलिसांनी देखील कठोर भूमिका घेतली, मात्र पोलिसांनी याबाबत कॅमेऱ्यासमोर बोलण्यात नकार दिला आहे।